हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे मदर ऑफ 1000 प्लांट। तर खूप इझी टू ग्रो, इझी टू मेंटेन प्लांट आहे। प्लांट बनवणं सोपं आहे हा। तर प्लांट तुम्ही ऑब्झर्व कराल तर प्लांटची जी पानं आहेत ती मोठी आहेत आणि त्याची जी टिप आहे प्लांटची तिथे सुंदर असं त्याला स्प्राउटिंग आलेलं आहे। तर त्या स्प्राउटिंगना रिमूव्ह करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं त्या नवीन अंकुर आलेले आहेत त्यांना आणि त्याला रूट डेव्हलप करून आपण नवीन त्याचं प्लांट सहज बनवू शकतो। किंवा ते टिपचे जे स्प्राउटिंग आहे ते त्या कुंडीमध्ये खालती पडून सुद्धा त्याला नवीन नवीन रोप जे आहे ते तुम्ही डेव्हलप झालेले पाहू शकाल। तर इतकं एफर्टलेसली ते प्लांट बनतं। तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असे प्लांट डेव्हलप झालेले आहेत। हे बेबी प्लांट आहेत, त्या पानांना येणाऱ्या स्प्राउटिंग खालती पडून हे छान रोप बनलेले आहेत। तर सुंदर हा प्लांट आहे, याचं रोप तुम्ही असं सहज डेव्हलप करू शकता। तर हा एक सक्युलेंट व्हरायटीचा प्लांट असल्यामुळे वेल ड्रेन मातीचं मिश्रण बनवायचं। 40% वाळू, 60% माती वापरली आहे आणि 10% ऑर्गॅनिक कंपोस्ट। तर या मातीच्या मिश्रणात ते ग्रो होत आहे प्लांट। तर प्लांट जे आहे ते तुम्ही कुंडीमध्येच लावाल तर ते उत्तम आहे। जर जमिनीत आपण हे लावलं तर याचे जे स्प्राउटिंग आहेत ते सर्वत्र पसरून सर्व याचीच रोपं तुम्हाला पाहायला मिळतील। बाकीच्या झाडांना ग्रोथसाठी वाव मिळत नाही। त्यामुळे छोट्या कुंडीमध्ये तुम्ही हे लावा आणि तसंच तुम्ही याला मल्टिप्लाय करायचं आहे। तर उत्तम त्या प्लांटची डेव्हलपमेंट होऊन एक शेप सुद्धा मेंटेन राहतो जर प्लांट कुंडीमध्ये असेल तर। तर प्लांट बनवणं खूप सोपं आहे मदर ऑफ 1000। तसेच या प्लांट बनवण्याची ट्रॅडिशनल मेथड सुद्धा पाहून घेऊया, म्हणजे आपण नेहमीची झाडं कशी बनवतो तसं याला आपण डेव्हलप करू शकतो। तर रोप जे आहे ते छान डेव्हलप होतं कुंडीत, त्याला जरा स्प्राउटिंग जेव्हा दिसायला लागतात तर कोकोपीट घ्यायचं आहे। तर मी कोकोनट शेल घेतलंय, त्यात कोकोपीट भरून घेतलेलं आहे। फक्त कोकोपीट आहे हे। तर आपण जे डेव्हलप झालेले स्प्राउटिंग आहेत ते त्याच्यात व्यवस्थित हलक्या हाताने काढून घेऊन रोवून द्यायचे आहेत। तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्येच याचं उत्तम असं रूट डेव्हलप करून ते मातीच्या या मिश्रणामध्ये कोकोपीटमध्ये छान सेटल होऊन सेपरेट एक रोप तुम्हाला सहज त्याचं मिळून जातं। तसेच साधारण 20 आणि 25 दिवस झाले की ते असं छान ते डेव्हलप होत आहे त्या कोकोनट शेलमध्ये आणि तुम्ही हे रिपोर्ट करू शकता एका नव्या कंटेनरमध्ये। पाहू शकता रोप किती छान डेव्हलप झालेलं आहे। त्याचे रूट्स पाहू शकता, खूप इझिली ते डेव्हलप होतात। तर सक्युलेंट प्लांट व्हरायटी जी असते ती पानांपासून डेव्हलप होते, पण याचे बेबी शूट्स तयार होतात आणि त्यापासून हे खूप इझिली तुम्हाला डेव्हलप करता येतं। मल्टिपल प्लांट तुम्ही इझिली ग्रो करू शकता। नावाप्रमाणेच मदर ऑफ 1000 प्लांट जो आहे तो तुम्हाला छोट्या एका पानांच्या त्या टिपपासून 1000 प्लांटमध्ये तो मल्टिप्लाय करता येतोय। तर हा खूप इझिली तुम्ही याचं रोप डेव्हलप करू शकता। तर मदर ऑफ 1000 प्लांटचं संगोपन कसं करायचं तेही थोडक्यात जाणून घेऊया। तर हा कलांचो फॅमिलीचा प्लांट आहे। तर एक्स्ट्रीम हवामान जेव्हा चेंज होतं, एक्स्ट्रीम क्लायमेट कंडिशन्समध्ये तुम्ही हा प्लांट सेमी शेड सनलाईटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे। हा ड्राय कंडिशनमध्ये उत्तम ग्रो करतो, म्हणजे याला 3 ते 4 तासांचं ऊन गरजेचं आहे। फ्रेश हवा महत्त्वाची आहे, तेव्हा हा प्लांट छान डेव्हलप होईल। तसेच ओव्हर वॉटरिंग जे आहे ते अवॉइड करायचं आहे। पाणी जे आहे मातीचं मिश्रण चेक करून तुम्ही याला पाणी देत जा। 4 दिवसाच्या गॅपने पाणी दिलं तरीही ते त्यासाठी पुरेसं आहे। प्लांटचे जे रूट आहेत ते छोटे असल्यामुळे तुम्ही हा प्लांट जर कुंडीत लावाल तर तो त्याच्यासाठी पुरेसा स्पेस आहे, तेव्हाच तो सुंदर असा शेप घेतो आणि छान ग्रोथ करतो। जमिनीमध्ये लावला तर याचे स्प्राउटिंग सर्वत्र पसरून सर्वत्र याचं जंगल होतं आणि बाकीच्या प्लांट्सना ग्रो होण्यासाठी वाव मिळत नाही। तर इझी टू ग्रो लो मेंटेनन्स प्लांट बनवणंही सोपं आहे। मदर ऑफ 1000ला नक्की तुम्ही तुमच्या प्लांट कलेक्शनमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करा। पुन्हा भेटूया अशाच एका प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।